वन्यजीव गुन्हेगारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? घनदाट जंगलं, दुर्गम भाग, बरोबर? पण काय होईल जर असं सांगितलं की हा गुन्हेगारीचा एक मोठा अड्डा अशा राज्यात आहे जिथे जंगल नावापुरतंच आहे? हो, आज आपण बोलणार आहोत पंजाबमधल्या वन्यजीव गुन्हेगारीच्या एका विचित्र पण तितक्याच महत्वाच्या विरोधाभासाबद्दल. तर प्रश्न अगदी सरळ आहे. वन्यजीव गुन्हेगारी नेमकी घडते कुठे? आणि आपल्या मनात येणारं पहिलं उत्तर काय असेल? अर्थातच घनदाट दुर्गम जंगलांमध्ये, नाही का? जिथे प्राणी आहेत तिथेच तर शिकार होणार. हे अगदी साहजिक आहे आणि बहुतेक वेळा खरंही असतं. पण नेहमीच नाही. आणि इथेच गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. विचार करा, जर वन्यजीव गुन्हेगारीचा एक मोठा हॉटस्पॉट असं राज्य असेल जिथे जंगलक्षेत्र जवळपास नगण्य आहे, तर हे कसं शक्य आहे? चला, याच रहस्याचा आज आपण उलगडा करूया. तर आपण बोलतोय पंजाबबद्दल. हो, एका अभ्यासानुसार पंजाब वन्यजीव गुन्हेगारीचं एक अनपेक्षित केंद्र म्हणून समोर आले. आणि हेच या सगळ्या प्रकरणाला खूप इंटरेस्टिंग बनवतं. हे आकडे बघा, म्हणजे हा विरोधाभास लगेच लक्षात येईल. पंजाबमध्ये फक्त 3.6% कमी जंगल आहे. हे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मग प्रश्न उरतोच की इतक्या कमी जंगलात एवढी मोठी गुन्हेगारी फोफावते तरी कशी? ठीक आहे, आता या रहस्याच्या खोलात जाण्यासाठी आपण जरा आकडेवारी पाहूया, कारण हे आकडेच आपल्याला या गुन्हेगारीचं स्वरूप आणि तिची तीव्रता दाखवून देतील. एका अभ्यासानुसार 2019 ते 2024 या काळात पंजाबमध्ये वन्यजीव गुन्हेगारीच्या तब्बल 32 घटनांची नोंद झाली. आता ऐकायला हा आकडा कदाचित लहान वाटेल, पण थांबा, याच्यामागे खूप मोठं जाळं दडलेलं आहे. आणि ही गोष्ट तर आणखीनच धक्कादायक आहे. ही सगळी गुन्हेगारी राज्यभर पसरलेली नाहीये. उलट पंजाबच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 1% भागात हे एक्स्ट्रीम, इंटेन्स म्हणजे अत्यंत तीव्रतेचे हॉटस्पॉट्स आहेत. म्हणजे विचार करा किती केंद्रित आहे ही समस्या. आणि हे आहेत ते जिल्हे जे या गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनले आहेत. अमृतसर, होशियारपूर, लुधियाना, जालंधर, पठाणकोट, रूपनगर, SS नगर आणि तरनतारण. यातली बरीचशी नावं एकतर सीमेजवळची आहेत किंवा मोठी वाहतूक केंद्र आहेत. हा एक महत्वाचा सुगावा आहे. मग नक्की कोणत्या प्राण्यांना टार्गेट केलं जातंय? तर बघा, वाघ आणि बिबट्यांची कातडी, अस्वलाचं पित्त, सरड्यांपासून काढलेलं तेल, शाहतूश नावाच्या महागड्या लोकरीसाठी तिबेटी काळवीट आणि अगदी रानडुकराचं मांससुद्धा. ही यादी खूप मोठी आणि भयानक आहे, कारण यात अनेक लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे. तर मग ह्या सगळ्या कोड्याचं उत्तर काय? जर पंजाबमध्ये जंगलच नाही तर ही गुन्हेगारी तिथे का वाढतीये? याचं उत्तर दडलंय ट्रान्झिट हब थिओरीमध्ये. आपण आत्तापर्यंत काय समजत होतो की जिथे प्राणी तिथे गुन्हेगारी, पण पंजाबचं प्रकरण हे चित्र पूर्णपणे उलटं करतं. इथलं वास्तव हे आहे की गुन्हेगारी प्राण्यांच्या मागे नाही, तर तस्करांच्या सोयीस्कर मार्गांवरून जाते. म्हणजे पंजाब हे प्राण्यांचं घर नाहीये, तर ते तस्करांसाठी एक महामार्ग, एक हायवे बनले. आणि असं का? कारण पंजाबचं भौगोलिक स्थान हे तस्करांसाठी जणू काही एक वरदानच ठरले. एकतर आंतरराष्ट्रीय सीमा जवळ आहे, त्यामुळे तस्करी सोपी होते. आणि अमृतसर, अटारी बॉर्डरसारखी मोठी वाहतूक केंद्र आहेत, ज्यामुळे हा अवैध माल इकडून तिकडे पाठवणं खूपच सोपं होतं. आणि हे स्पष्ट करायला हवं की ही काही 2-4 स्थानिक शिकाऱ्यांची गोष्ट नाहीये. नाही, यामागे एक मोठं, संघटित, ऑर्गनाइज्ड जाळं काम करतं. पाहूया हे नेटवर्क नेमकं चालतं कसं. हे संपूर्ण ऑपरेशन अगदी पद्धतशीरपणे 4 टप्प्यांत चालतं. स्टेप 1, स्थानिक पातळीवर शिकार केली जाते. स्टेप 2, शिकार केलेल्या प्राण्यांचे अवयव गोळा करून ते एकत्र आणले जातात. स्टेप 3, पंजाबमधल्या हबमधून त्यांची वाहतूक केली जाते. आणि शेवटची स्टेप 4, तिथून ते आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करीसाठी पाठवले जातात. एकदम परफेक्ट सप्लाय चेन आहे ही. आणि या शिकारीसाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्या अत्यंत क्रूर आहेत. जाळी, क्लच वायरचे सापळे जे प्राण्यांचा अक्षरशः जीव घेतात, धातूचे सापळे, बंदुका आणि काही ठिकाणी तर प्रशिक्षित कुत्र्यांचाही वापर केला जातो. तर मग या सगळ्याचं महत्त्व काय? पंजाबमध्ये घडणाऱ्या या घटनांचा आपल्यावर, आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत आणि खूप गंभीर आहेत.
एकतर आपल्या देशाची जैवविविधता धोक्यात येते, अनेक लुप्तप्राय प्रजाती कायमच्या संपण्याचा धोका निर्माण होतो. दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवरची छोटी वाटणारी शिकार ही थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेली आहे. आणि तिसरं, हे सगळं आपल्या कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि कमकुवतपणा उघड करतं. आता असं नाहीये की आपल्याकडे कायदे नाहीत. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 सारखा मजबूत कायदा आहे. सीटाईस सारखा आंतरराष्ट्रीय करार आहे जो वन्यजीवांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवतो. पण ही संघटित गुन्हेगारी, ही टोळी या सगळ्या कायद्यांना उघडपणे आव्हान देतेय, ज्यामुळे या कायद्यांच्या अंमलबजावणीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतंय. आणि शेवटी या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, आणि ती म्हणजे वन्यजीव गुन्हेगारीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आता बदलायला हवा. ही आता फक्त जंगलांपुरती मर्यादित समस्या राहिलेली नाहीये. ही एक संघटित तस्करीची, एक ऑर्गनाइज्ड ट्रॅफिकिंगची समस्या बनलीय. आणि जोपर्यंत आपण या समस्येला या नव्या दृष्टिकोनातून पाहणार नाही, तोपर्यंत त्यावर मात करणं जवळजवळ अशक्य आहे.